नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कॅप्टन खरातच्या HIV टेस्टचे डिटेल्स आलेत. आवश्यक होते ते महाराष्ट्राला समजून घेणं आणि त्याचबरोबर 39 आमदार, थोडके नाहीत, 39 आमदार हे ह्या 10वी नापास अशोक खरातला जाऊन भेटले. बरं, पुढं पोलीस तपासातली आत्ताची जर प्रगती विचाराल तर ती प्रगती अशी सांगते की हा 10वी नापास खरात हा काय पश्चिम बंगालला होता, तिथे जाऊन त्याने ती काळी विद्या शिकली वगैरे आणि अनेक महिलांसोबत त्यांनी जे काही संबंध तयार केले. आजही त्याला ज्या वेळेला SITचे अधिकारी विचारत आहेत त्यावेळेला तो म्हणतो की तो एक पूजेचाच भाग आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की हा जेव्हा कधी त्याची शिक्षा भोगून परत आलाच तर त्यानंतरसुद्धा यानं जर एखादं दुकान थाटलं तर त्या दुकानामध्ये तेव्हा जे झालं ते अशी एक पूजाच होती असं मानणारे सुद्धा काही लोक असू शकतात बरं. कारण आपल्याकडे एका राष्ट्रीय संतानं हैदोस घातल्यानंतर त्याला मानणारी आजही भक्त मंडळी अगदी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा दिसतात. आणि म्हणून खरातला जेव्हा हे विचारलं गेलं तपासाच्या दरम्यान की बाबा तू अनेक महिलांबरोबर जे संबंध ठेवलेस, जसं व्हिडिओ रेकॉर्डिंग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुर्दैवाने पसरलं आणि त्या महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक धक्का बसला असेल, तर त्याचं असं म्हणणं आहे की तो त्याच्या पूजेचा भाग होता. तर तो कसा होता त्यानं तपास अधिकाऱ्याला सांगितलं की तो सिद्ध पुरुष आहे. सिद्ध पुरुषाच्या अंगप्रत्यंगामध्ये शक्ती येते आणि महिलांमध्ये तिची जी योनी आहे तो दूषित जो काही त्याच्या शरीरातला दोष आहे तो दोष बाहेर काढण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून त्या मार्गातनं तो दोष बाहेर काढण्यासाठी मी संभोग केला, एकदा नाही अनेक वेळेला केला. आणि तो पूजेचा भाग आहे. आता ज्यांना कोणाला काळी विद्या वगैरे याच्यावरती विश्वास आहे तेच लोक सांगू शकतात की हे किती थोतांड आहे आणि या थोतांडामध्ये त्यानं कशा ह्या महिलांचा उपभोग घेतला. दुसरा मुद्दा जो हडपसर पुण्यातले जासूद नावाचे गृहस्थ आहेत त्यांनी सांगितलेलं, आणि त्यांचं तर मला आश्चर्यच वाटतं की त्यांनी कसल्या तरी पूजेसाठी, आणि त्यांच्याही भोवती खूप सारं मळभ आहे, त्यांनीही या भोंदूचा जो काही पैसा भक्तगणानं दिला होता तो व्याजाने इकडे तिकडे फिरवला, रिअल इस्टेटमध्ये फिरवला, कोणाला तरी गाड्या भेट दिल्या वगैरे, अशी खूप वदंत आहे. ते जेव्हा भेटतील त्यावेळेला त्याचा खुलासा केला तर आपण जरूर सांगू. पण या जासूद गृहस्थानं या भामट्याला कमीत कमी 21 का 22 देशाची वारी घडवून आणली पूजेच्या नावाखाली. हा म्हणायचा की जर तुला तुझ्या आयुष्यातलं संकट दूर होणं अपेक्षित असेल तर तू परदेशामध्ये पूजा घालाव. कॉमन सेन्स आहे की ज्याचं प्रभावळ असते, जे प्रभावक्षेत्र असतं, आणि तुमच्यावरती बालंट आले भारतामध्ये पूजा घालताय परदेशात, कुठं बांगलादेशला, कुठं बालीला, कुठं व्हिएतनामला, कुठं US ला, तर आता याला निव्वळ मूर्खपणा म्हणू शकतो आपण. त्या भोंदूच्या सांगण्याला आपण जे कोणी बळी पडले ते तो निव्वळ, सॉरी टू से, पण नाही आहे, हा विवेक नाही आहे तुमचा, सारासार बुद्धीचा सुद्धा वापर नाही आहे. बरं, त्याच्या पुढे जाऊन आता नवीनच माहिती कळते की त्यांनी स्वतःच्या बंगल्यातलं फर्निचर हे आणखीन एका भक्ताला सांगितलं की ते फर्निचर तू मला परदेशातनं आणून दे, आणि त्या भक्तानं आणून पण दिलं, आणि तुर्की का कुठलं व्हिएतनाममधलं फर्निचर त्यांनी स्वतःच्या घरामध्ये ठेवलं. आणि अशा ह्या भोंदूच्या HIV टेस्टचे तपशील गरजेचे होते. कारण साधारणपणे HIVची टेस्ट केव्हा करतात, हे जे काही व्हिडिओ दिसतात महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेले, आणि खरं तर लोकांनी ते डिलीट करणं अपेक्षित आहे. माझ्याकडे आले होते, मी ते पाहिलेने डिलीट केले. अनफॉर्च्युनेट आहे पण हे खरं आहे. आणि त्यामुळं ज्यांच्याकडं कोणाकडे ते व्हिडिओ आले असतील तर त्यांनी कृपा करून त्या महिलांची, त्यांच्या इब्रतीचा विचार करा, त्यांच्या कुटुंबावर काय बेतेल त्याचा विचार करा आणि ते डिलीट करा. बरं, पोलिसांनी ह्याचा पण शोध घेतला पाहिजे की ते सर्क्युलेट कसे झाले, ज्याच्याकडनं कोणाकडनं सर्क्युलेट झाले असतील त्यांच्या विरोधामध्ये पण कठोर कारवाई करायला हवी. आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतं आहे की ह्या भामट्यानं अनप्रोटेक्टेड सेक्स केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला अनप्रोटेक्टेड संभोग करतो त्यावेळेला एकतर गुप्तरोग इकडून तिकडे जाण्याची शक्यता असते, आणि मग HIVची अधिक शक्यता असते. आणि त्यामुळं मी सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन 3 तज्ज्ञ डॉक्टरांची चर्चा केली की याच्यातनं HIVचं संक्रमण होण्याची किती शक्यता आहे. ती मुलाखत तुम्ही आवर्जून पहा, ती महत्त्वाची होती कारण ती वैज्ञानिक आधारावरती होती. तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे गरजेचं नाही की मल्टिपल इंटरकोर्स झाल्यानंतर, अनेक पार्टनरसोबत तुम्ही संभोग केल्यानंतरसुद्धा तुम्हाला HIV होईलच. त्या माणसाची रोगप्रतिकारक शक्ती, ज्याच्याबरोबर त्यांनी संभोग केला त्यांना काही आजार होता का वगैरे. आणि म्हणून आता HIV टेस्ट सुदैवानी ह्या सगळ्या लोकांच्या की ती टेस्ट निगेटिव्ह आली आहे. कारण HIV टेस्ट ही पहिला जो त्याचा विंडो पिरियड आहे 3 महिन्याचा आहे, मग 6 महिन्याचा आहे,
आणि त्याचे परिणाम मुख्यत्वे केव्हा जाणवतात, ज्यावेळेला तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. आणि HIV हा डेंजर आहे, जसा पूर्वी होता तेवढा जरी नसला तरी तो तो तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो आणि त्यायोगे मग TBचा हल्ला होणं, वेगवेगळ्या आजाराचा तुमच्या शरीरावरती हल्ला होणं ते होतं. त्यामुळे एका प्रकारे ज्यांनी ह्या भोंदूबाबाबरोबर त्यांचे कुठल्याही स्वरूपाचे संबंध आलेले आहेत त्यांच्यासाठी हा एक दिलासा आहे. बरं, आता नवीनच माहिती कळते आहे की हा जो भोंदू आहे हा जसं ते 20 फुटी नाग जो आम्ही सांगितला महाराष्ट्राला, ते खोटे वाघ, ते चिंचुके, तसेच त्या महिला भक्तांसमोर पुरुष भक्तांसमोर त्यांच्यासमोर तो स्वर्गात जायचा देखावा करायचा. एखादा कुठला तरी मी एक आर्टिस्टच आणून दाखवणार आहे महाराष्ट्राला की हे कसं शक्य आहे, किती बोंधुगिरी आहे. आणि ही हातचलाकी ही कुणीही करू शकतो, तरीसुद्धा त्या हातचलाकीला लोक बळी पडले. आणि थोडे नाही हो, सामान्य लोक तर बळी पडले. दीपक केसरकरांनी महाराष्ट्राला सांगितलं की मी एकच आमदार आहे का, माझ्यासारखे 39 आमदार हे या भोंदू बाबाच्या कच्छपी लागले होते. 39, कॅन यू बिलीव्ह? हे महाराष्ट्र विधिमंडळ 288 विधानसभेचे आणि 75 विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यापैकी 38 आमदार 39 आमदार तर प्रपोर्शनेट काढा, काही ना काही टक्क्यामध्ये हे लोकप्रतिनिधी तिथे जाऊन त्याला भेटले. याचा एकच अर्थ असतो की राजकारणातला अस्थिरपणा हा एवढा टोकाला पोचला आहे की तुम्हाला सत्सद्विवेक विद्येपेक्षा आपल्या मतदारावरती आणि आपल्या कामावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी अशा बोंधूंचा तुम्हाला आश्रय घ्यावा असा वाटतो. खरं तर ह्या 39 आमदारांची नावं दीपक केसरकर यांनीच महाराष्ट्राला सांगायला हवीत. ते त्यांचे तशा अर्थाने महाराष्ट्रावर उपकार होतील, किमान कळेल तरी. नावं माहितीच आहेत आपल्याला काही, जयंत पाटील, ते खासदार महोदय लंके, स्वतः दीपक केसरकर, श्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, आणखीन काही विखे पाटील पण तिथे दिसले वगैरे. तर ही मंडळी ही तिथे जाऊन त्यांनी दर्शन भेट घेतल्याचं दिसतंच आहे. त्याच्यात एक माजी आमदार पण होते, बच्चू कडू. तर या सगळ्या मंडळींशिवाय आता असं दिसतं आहे की या भक्ताच्या कच्छपी खूप सारे श्रीमंत लोक लागले होते. आणि 50 लाख रुपये एका भेटीसाठी तो फीस आकारायचा. एक सरकारी महिला अधिकारी त्या पण आहेत, ARTO वगैरे होत्या अशी चर्चा आहे. आणि त्याबरोबरच एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नीसुद्धा याच्या कच्छपी लागली होती. त्यांचं दुर्दैव आहे की प्रशासनात आणि राजकारणातली ही जी अस्थिरता आहे, किंवा सहज पैसा येत असेल म्हणा, पण एवढे पैसे त्यांनी जर दिले असतील तर ते फार चुकीची गोष्ट पण झालं आहे खरं आता. आणि आता त्यामुळे SITने त्याचं कार्यालय सील केलेलं आहे आणि त्यातला बंदूक परवाना रद्द केला आहे. तो रिमोट कंट्रोलच्याद्वारे जे काही करत होता तेही पोलिसांनी जप्त केलं आहे. महाराष्ट्राला यातनं एकच धडा घ्यायला हवा की जी काही मंदिरासाठी निधी वगैरे राजकीय मंडळींनी त्यांनी दिला, इथून तरी थांबवा. हे चुकीचं आहे, हे अजिबात योग्य नाही आहे. महाराष्ट्रासाठी तर बिलकुलच चांगलं नाही आहे. ह्यातनं धडा घ्यायचाच असेल तर एकतर ह्याला अत्यंत कठोरात कठोर शासन व्हायला हवं. याच्याशी निगडीत असलेले जे कोणी IAS IPS अधिकारी आहेत त्यांना कठोर शासन व्हायला हवं. जे राजकारणी आहेत त्यांनी जर ह्याला खरोखर अशी मदत केली असेल की ज्याच्यातनं भक्त फसले असतील तर त्यांना पण शासन व्हायला हवं. एक तरी उदाहरण महाराष्ट्रावर यायला हवं की ज्यातनं महाराष्ट्राला दिलासा मिळेल, दिशा मिळेल की महाराष्ट्र ह्या अशा थोतांडाचा नाही आहे. थांबूया आपण इथे. माझं पूर्ण लक्ष आहे ह्या प्रकरणाकडं. जर तुमच्याकडे या संदर्भातली काही मूलभूत माहिती असेल तर जरूर कळवा. kulkarni.r1977@gmail.com याच्यावरती. थांबूया आपण इथे. थँक्यू.